पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. मी आकाश पृथ्वी जल सर्वत्र भ्रमण करतो. माझ्यासाठी असे कोणतेही स्थान नाही जिथे मी जाऊ शकत नाही. मी एकाच वेळी असंख्य जीवांच्या राशीला जातो. त्यांचे कर्म पाहून त्यांच्यासाठी काय करायचं हा विचार करतो. आता विक्रमादित्यावर माझे लक्ष आहे, कारण एकतर श्री महादेवांनी मला त्याची परीक्षा घ्यायला सांगितली आहे, आणि दुसरं म्हणजे तो राजा सामान्य नाही. त्याचा विवाह पद्मसेनेशी व्हावा असं मलाही वाटतं. पण तिथपर्यंत विक्रमादित्य पोहोचतोय का हे महत्वाचं. गुरुदेव, या सगळ्याचा काय अर्थ समजायचा? मलाही हे सगळं अनपेक्षित आहे. कुसुम, तिच्या मुंडावळ्या काढ. गुरुदेव, हा काही अशुभ संकेत आहे का? म्हणजे पुढे काही अघटित घडणार नाही ना? पद्मसेना, तू शिवभक्त आहेस आणि श्री महादेव तुझ्या वाट्याला सुखच देतील. पण मग ज्या झाडाशी हिचा विवाह लावायचा त्यानेच अचानक पेट का घेतला? मुळात असं काही घडेल असं मलाही वाटलं नव्हतं. पण ह्या सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला सकाळी सांगू शकेन. मी ध्यानाला बसतो आणि सांगतो. गुरुदेव, राजा विक्रमादित्य यांच्याकडनं माझ्या कन्येसाठी काही संदेश येईल याची मला आता अपेक्षा नाही. माझ्या मुलीसाठी उत्तम राजपुत्र मिळावा ही माझी इच्छा आहे. ती एकदा पूर्ण झाली का मी सुटलो. आपण विश्राम करा. ह्यावर सकाळी उत्तर निश्चित मिळेल. पिताश्री, तुमचं मी ऐकलं आणि या विधीसाठी तयार झाले. पण तुमचा हा निर्णय चुकू शकतो. विक्रमा, बाहेर निघालायस का? हो. आम्हाला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. मी जाऊन येतो, मग बोलूयात.
असं काय कार्य आहे की तू इतक्या तातडीने जातो आहेस? मी वनात चाललो आहे. म्हणजे त्या वेताळाला भेटायला. हो, ज्याच्यामुळे एकावर एक संकट येत आहेत, तू पुन्हा त्याच्याचकडे का जातो आहेस? माते, अत्यंत महत्वाचं काम आहे. विक्रमा प्रधानजी नाहीत आता. ज्यांना सोडून जायचं आहे त्यांना थांबवू नये. विवाहाच्या प्रस्तावाचंही बोलूयात. मी जातो आणि लगेच येतो. मग आपण सविस्तर बोलूया. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही वाट पाहतो तुझी. हे श्रीकृष्ण, हे माधव, आपण मला जे कार्य दिले आहे ते मी करतो आहे. आपण जगत पालक आहात. सगळ्यांचे संगोपन करताना त्यांच्यावर योग्य पद्धतीने नियंत्रण राहावं, मनुष्याला त्याच्या चुकांसाठी लहान मोठ्या शिक्षा मिळाव्यात आणि तो अधिकाधिक समृद्ध व्हावा म्हणून मी आहे. या परीक्षेत प्रत्येक जण उत्तीर्ण होत नाही, खचून जातात अनेक जण. पण विक्रमाचं तसं नाही. तो परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. वेताळ, 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 वेताळ. वेताळ, 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 वेताळ. वेताळ, 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 वेताळ. माझी परीक्षा बघतो आहेस का? नाही विक्रम, तूच बोलावला आहेस आणि तुलाच शोधावं लागतं आहे. मी तुझीच वाट पाहत होतो. आणि मी म्हणालो ना की मी तुला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे. प्रस्तावना नकोय मला. विक्रम, तू राजपुरोहित आहेत ना, त्यांना भेट आणि त्यांना सांग मला शनिदेवांची भेट पाहिजे. त्याने काय होईल? ते भेट घडवतील. ते नकार देतील, कारण याच्या आधी मी त्यांना विचारलं आहे. त्यांना भेट घडवायची असती तर या आधीच घडवली असती. विक्रम महाराज, तुम्ही राजकारणीही आहात आणि तुम्ही आता केवळ भावनेनं विचार करता आहात. खरं आहे तुझं. विक्रमा, या जगात कोणतीही गोष्ट सहज प्राप्त होत नाही. त्यासाठी जगडावं लागतं. आणि मी तुला हे सांगायला नको. शनिदेव भेटल्यावर काय? कोणी काहीही म्हणो, तू दुर्लक्ष कर. शनिदेवांनी कृपा केली की ते सहस्त्र हातांनी सुख देतील. आधी भेट तर ठरू दे, मग बोलू. आणि तूही चिंतन कर भेटल्यावर काय बोलायचं ते. आणि ही भेट झाली, तुझ्यावरचं संकट टळलं
की तू मला मुक्त कर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.